सुंबरान या मांडन सुंबरान मांडन सुंबरान या मांडन सुंबरान मांडन
गावाला निरंकार गुणा पाठदादा गुण पडदा प्रकार काय घडला मात्र ते जाग्याला पडला होता त्या पहिल्या सतीयुगाने देव घोड्यावरी का तारा झाला कसा गुण पडला त्या पहिल्या सतयुगाला राजा त्या राजाचं गेल्यान 12 वर्षाचा कल्पाळ शेत सारा तटल्याला मात्र ते जाग्याला मात्र त्या पडलाचा त्या पहिल्या सतीयुगाला पण काय प्रकार घडला होता त्या जाग्याला राजा महाराज त्याच गेल्यान देवाच्या दैवगतीने भगवंताच्या कृपेने मात्र ते जाग्याला पडलाचं कसरी का आता तिथे घडायला मात्र त्या जाग्याला विचार मनाचा गेला प्रकार काय घडला मात्र ते जाग्याला घडला पहिल्या सतीयुगाला सरकारण्याचं कानून झाला कायदा काढला राजाचा कारभाराने शेत सारा 12 वर्षाचा तटला सर्व साऱ्या माप त्याला काय फळा देवाच्या दैवगतीने मापदरी का आता हुयाला झाल्यानंतर पुढल्या पण बाजूला लागल या लागला त्या पटेल वाला झोपडी घात याने गर्दीला घेतली तेव्हा असणारा बैलाने रेडा संगतीला घेतला मात्र ठेवला गेला वाट लागवायचं बैला निघून जायचं आपण आपल्या घरी गावा गेला राजवाड्याची वाट त्या घरायला विचार मनाचा करायला जसा वाड्यात गेला तसं नोकर चाकर त्या गेल्या त्या राजाचं गुण पाटलाच मात्र ठेवला गेला पाठीमागल्या बाजूला लागलं होतं मी काही याला राजाला लागलं होतं काय बोलायच्या जाग्याला उठ कसं मागा गाई गोटा त्याचा भरून गेला गाईनं गाई म्हशीचा गोटा भरला आता धान्याच्या राशी घर वाड्याला सोनाने पैसा दागिना होता तसा देवगुंडा पाटलाचा ठेवला गेला आता हुयाला झाल्यानंतर लेगुंडा पाटलाचा मनाचा विचार का करायला मागल्या हुबऱ्याचं राजयुला लागल्या हुबोरल्या हुबऱ्याला होता कसा झोपायावर बसून ठेवा झोक लागला खायला गावाचा न्याय निवाडा लागला करायला करायला कुणी एका दिवसाला काय प्रकार घडला होता त्या जाग्याला लागला
राजाची तो न्याय निवाडा लागला करायला लागला शिवा खायला लागला होता न्याय निवाडा करायला पण त्या असणाऱ्या गावाला मनाचा केला पहिल्यासारखं राजाला राजाला त्या देवगुडा पाठणाला पहिल्यासारखं राजा आल्यानंतर लागला होता राजा काय तिथं करायच्या जाग्याला विचार राजा गेला हात लावला शिला मात्याला काय करावं याला योगा त्याला कशाचे कमी नाही राजाला दिवसाने दिवस लागलं सरायला महिने लागलं होतं मी का भरायला काय थोड्या दिवसाचा काळ निघून जायला पण पाठीमागल्या बाजूला पहिल्यासारखा त्या राजाला विटला राजाला मागला विसरून पडला देव माणसाचं कसं आहे मागेलो ताप आला की देव माझा बाप ताप आला की देव माझा बाप ताप गेला की मी देवाच्या बी बापाच्या बाप म्हणजे आज झाला आहे का नाही पूर्वीचा जमाना वेगळा माऊलीनो हल्लीचा जमाना वेगळा पूर्वी सत्ययुगाने केली दोन युगाचा फरक येते का आपण सादर करायला बरोबर आहे का नाही पूर्वी आता माऊल्या बऱ्याच उठून गेल्या ती आपलीच लोक आहेत आहे का नाही त्याचं कारण असं आहे कपाळाला कपाळ कुंकुम माऊली पूर्वीच्या लावत होती आता लावती गाव क्वचितच आता 2 रुपयाचं पाकिट घेतलं की आता 5 रुपये झाला असं 10 झाला महिना घरी टिकली तर टिकली नाही जीवाला मुकली आहे का नाही कपाळाला कपाळ भरून कुंकुम माऊली लावत होती कारण पैशापेक्षा मोठ्या माऊलीचं कुंकू कपाळाला कारण जेवढं मोठं कुंकू कपाळाला तेवढं आयुष्य वाढ पतीला पूर्वीचा समज होता म्हणून कपाळाला कपाळ भरून कुंकू लावायची 100 110 वर्ष म्हातार हलायचं नाही जागा सोडायचं नाही जागा सोडत नाही जा म्हणत जायचं आता 50 साल झालं यावरून थोडा पुढे जायचं आहे का नाही म्हणजे माणसाचं आयुष्य कमी आलं कशामुळे त्या टिकलीमुळं माऊलीनो धनगराची माऊली वाटत चालली तर कार आवाज येत होता कशाचा चिपलीचा आता आहे काय चिपली बघायलाच नाही आता काय आलं सांडल आलं गाठी म्हणलं की पट्टी तुटली आता घ्यायचं नाही घाला जायचं दुसरं पर्याय नाही आहे का नाही पूर्वीची माऊली पती देव जेवल्याशिवाय जेवत नव्हती कधी जेवती गाऊ ती देव जेवल्याशिवाय कधी जेवायची नाही जेवत नव्हती वाट बघत बसायची 10 11 12 वाजता पण जेवत नव्हती आताची माऊली चपात्या करत करत आधीच सपती आणि जेवायला बसले मला अलीकडे कशानं जायच नाही मग पण जाऊन खाला तिथं तर जाते का बघा आहे का नाही माऊलीनो हे सर्व झालं पण ह्याच्यामुळे जाऊन सांगतो पूर्वीची माऊली पदापासून जेव्हा मागणं मागत होते ते मागणं महत्वाचं आहे म्हणतो नाही ते मागणं मागते कुंकवाचं पदर पसरते मागणं मागते कुंकवाचं पत्यादी मरण मजला दे भगवान पत्यादी मरण मजला दे भगवान कारण पत्नीच्या अंगात येत आणि पती जाऊन पत्नीचा पाय धरतो देवा चुकला असेल तर माफ कर माझ्या पदरात घाल ते कसं आधी पदरात घाला देव आहे शेवटी आहे का नाही म्हणून देवात पत्नीचा पाय धरला देव कोण झाला पत्नी आहे का नाही म्हणून पण पूर्वीची माऊली तशी नव्हती पूर्वीची मावशी काय म्हणायची माऊली या जीवनातला खरा या आयुष्यातला खरा आधार मोठा बराली माझ्या पती परमेश्वरा पदर पदरते मागणं मागते कुंकवाचं कारण पत्नीचं विधवा पण वेगळं मावलं आणि पतीचं वेगळं बरोबर आहे जर बाईला विधवा पण आलं
तर कमवल मजुरी काबाज कष्ट करून आपल्या मुलांना सांभाळण्याची बाई असते. होय बरोबर आहे. पण पतीच गड्याचा विधवा पण वेगळा आहे का नाही. म्हणून काय म्हणलं पूर्वीची माऊली आधी देवात भगवंताकडे मागते माझ्या पतीला पतीच्या आधी मला म्हणून मला नाही आहे का नाही. बरोबर आहे. पदर पसराचे मागणं मागते कुंकवाचं दान पत्या आधी मरण मजला भगवान पत्या आधी मरण मजला भगवान. माझ्या वाट्याला सोडल्या पाठीमागे देवाला वचन देवा करी शिजला दिजाला त्याला इसुर रेखा पडायला आणि लागला होता आपण झोकाचा साला याला लागणाऱ्या त्याचा उमऱ्याला कशाची कमी राहिली उघडा पाटलाला पण विसुर पडल्याला देवाला वचन बोलल्याला त्या कानुराच्या मठाला मोठ्या तोंडानं वचन दिलं होतं देवा करी शिजाला ते इसुर पडल्याला होता मात्र त्या जाग्याला पाटील लागला होता धोकात गावामध्ये आता रायाला वर्ष गेला 2 वर्ष गेला तिला 4 वर्षाचा काळ सरला विचार मनाचा गेला पाटीला
गाई सुरा पडल्याला पाटील गाई ना कोण माताला कशीच लागला अमेरिका आता तिची वाट बघायला माझा गेलेला भगत पाठीमागे येणार म्हणून त्याला गेला बऱ्याच दिवसाचा काळ सरला पाटील काय तोयास वाटना याच कोड पडल्या कोणाला देवाकडे शिदाला देव बोलतोय त्या सिद्ध महालिंगरायाला बोलून घेतला जवळच्या बाजूला रे महापा गेलेला पाटील तो शब्द देऊन मात्र त्या जाग्याला अरे महापा सांगतो ऐक बाळा तुला म्हणला अरे नाबदुरा पल्ल्याला विठ्ठलगिरी गावाला डंगरा भागाला डंगरा उडा पाटील आल्याला भगत रामाच्या कोणावर माताला तिला होता अंगारा भंडाराची पुढी त्याला उचलून त्याच्या हाताला आणि त्याला सांगितलेल्या मार्गाने त्या जाग्याला विचार मनाचा गेला सांगितलेल्या मार्गाने प्रकार काय घडला त्या जाग्याला जाग म्हणून सांगितलं होतं त्याच्या गावाला आणि काय घडलं असलं त्याच्या भागाला म्हणल्यानंतर त्या जाग्याला बोलाई लागला लागला सांगाई लागला अरे देवाचा वगैरे सुरुवात केली होती जेव्हा तरी शेताला त्या महारापाला त्या जाग्याला बरीच वर्ष झालं पहिल्यासारखं त्याच झालं या अंतर्ज्ञान देवाला कळलं अरे मला गेलं पाहिजे गेलं पाहिजे त्याला काय यायचं माग भीन काय झालंय बघूया म्हणून लागलाय महापाला आता बोलायला प्रकार काय घडला मात्र महापाला बोलून घेतला जवळ या बाजूला देवाने काय केलं होतं त्या कालोच्या मठाला आणि त्या असणारा माझ्या देवाला बोलतो या हे देवा काय सांगत तुला करता जेव्हा तू बनवत होता पण येत नव्हतं पुढे येणार नाही मग मला अगोदर
परत झालं होतं त्या जाग्याला विचार मनाचा केला प्रकार काय घडला मात्र त्या जाग्याला काय करूया देवा ह्या गोष्टीला म्हणल्यानंतर देव करशील त्या जाग्याला चला मला गावाला जाऊ सुवर्ण सोहळा पाहू चला मला गावाला जाऊ सुवर्ण सोहळा मिनी माऊली म्हणजे जगात मिरवणारे आहे आणि भागा भागात फिरणारा मेळका राजा आहे बरोबर आहे म्हणून भागा भागात त्याचा गाजावाजा मिनी माऊलीच्या जीवावर सुखाची भाकरी खाणारा कोण मेंढका राजा कारण मनोभावे आपल्या पोटाला नाही मिळालं तर मिनी माऊलीची काळजी करणारा मेंढका आहे का आणि त्या मेंढक्याने 3 वर्षाचा नियम बंद पडल्याला चालू केलाय पालखीवर 7 घाललं आहे का म्हणून काय विठू प्रजावाला आणि माझ्या आईला एकच मागणं मेंढी माऊलीला आणि मेंढक्या राजाला कधी काय कमी करू चला मला गावाला जाऊ सुवर्ण सोहळा पाहू चला मला गावाला जाऊ सुवर्ण सोहळा असं कसं झालं म्हणला तेव्हा काय मी सांगत तुला अगला याला भगत आहे तो भगत नाही जाणारा कणा गेला गेला जेव्हा करशीला संग बोलायला पण करशील देव मात्र त्या जाग्याला काय करायचं मला सांग मला तूच सांगावं या घडीला नागला भापाचा झाला मला पर्या मला बोलतोय हा देवा भगत पाहिजे जोडायला भगत पाहिजे देवा जोडायला ते असं नाही बसून चालणार गेलं पाहिजे ते जगडगडी का तवाड्याला म्हणून पुढे एका दिवस साधा आपला रोज होतो प्रत्येक गावात करायचा झोपाळ्यापासून झोप यायचा गोड्यावर बसायचा आणि गावातला येणं मारायचा माहिती नव्हतं ठावक नव्हतं त्याला इसूर पण नव्हता पाठीमागे देवाला दिलेला शब्दाचा त्याला गेला हरी गेलो तर देव
कोंडा पातळाला नाही आठवणा कधी होणार मनला विचार मनाचा गेला पुन्हा एका दिवसाला देवाला मला पान देवाने पानवर शिकत गादी सोडली मात्री गणराजी देवानं रे का आता सोडायला बावन बिंद लावलं होतं सांदू सांदेला देवानं रे मला पान त्या जाग्याला वाटला लागल वाटला लागल आठवण करून दिली पाहिजे बालुराची वाट लागली तरी का आता दोघ जण चालायला गुरु शिष्य लागलं होतं वाटला आणि वाटत चालत असताना त्याला गेला मधुरा पाल्याला ढंगरा भागाला वेतनगिरी गावाला त्या ढंगरा भागाला वेतनगिरी गावाच्या बाजूला आल्या का पटंगराला देवरी का आता पोचायला आणि पोचल्यानंतर जेव्हा कर्षित लागलाय रे का आता महिन्याला काय बोलायला शिवभारा पाण्या असणारा देव करसिया त्या पटंगराला विठला जाऊन बसला विचार मनाचा केला प्रकार काय घडला मात्री त्याचा गेला आता बसायला आणि असं जरी गेलं गावाच्या मधाला तर आपल्याला कोणतर ओळखणार मात्र त्या जाग्याला कोणतर ओळखणार प्रजाला म्हणून त्या देवान विचार मनाचा केला पटंगराला देवाने म्हणायला या बसत पण त्या देवाला काही भेटला आल्या मात्री देवा गेला देवा करी शीतला का आता आलेला होता त्या पटंगराला बघायला आणि देवाने काय केलं होतं देवा गेला कारण गुरु आणि शिष्याचं नातं देवाला काही पाला म्हणून देवानं मालिकरायाच्या मांडीला उस्त लावलं विठला कारण जो गुरु होता पूर्वीच गुरु आहे गुरु आणि शिष्य कारण पूर्वीचा गुरु वेगळा पूर्वीचा शिष्य वेगळं हल्लीचा शिष्य वेगळा आणि हल्लीच्या बाटल्या वेगळ्या आहे का ना गुरु आणि शिष्य दोघं संघ जातात नदीला मासा धरायला मासा धरायचं आणि मासा धरून मागे आलं म्हणले की एकाच घरात दोघं जण बसवून मासा आपलं कट करून शिजवायचं आणि एका बाटली दोघं बसतात हल्लीचं गुरु शिष्य गुरु शिष्याचं नातं वेगळं भगवंतासाठी काळजाची पंक्ती आतड्याची वाट आणि रक्ताचं तेल करून स्वतःची पंक्ती करून देवाला ओवळले असा सत्वशील मालिकराया जगात मिळाला म्हणून देवगडचं मुंडास दीपावली पाडव्याच्या आमुष्याला कोणी बघितलं नसलं तर माऊली नो जाऊन बघा धनगराची काशी बरोबर आहे गुंतल म्हण तुझ्या मध्ये माझ्या गुरुदेवा गुंतल म्हण तुझ्या मध्ये माझ्या
लागला हिरवा गुंतला मन तुझ्यामध्ये माझ्या देवा गुंतला मन तुझ्यामध्ये माझ्या देवा तुलावंती कोटी तुझ्याला माराला पाणी दोनाला तुझ्या तिला
पाचच्या मानीवर सलाम विठला झोपला मात्र ठेवला गेला आता जायला महापा लागला आणि देवाचा दाबायला हात लागला होता चोळायला पाय लागलाय महापा दाबायला विचार मनाचा केला मानीला देवानं उचलावलं आता मला प्रमाणात विचार करू लागला देवा देव तर झोपलाय मांडीवर कसं देवाची झोपमोड करायची कसं त्या ढंकणार देवगुणा पाचच्या वाड्याला जायचं मात्र ठेवला गेला लागली होती मोठी मनाला लागला होता मनामध्ये भीका बोलायला काय करायचं कसं करायचं आणि काय भीका त्या जाग्याला बोलायला लागला सांगायला लागला चित्र मागावर बघा मला पवन चित्र मागावर बघा मला पवन मुझे तुमसे प्यार था मुझे तुमसे प्यार था आज भी है और कल ही रही करायची म्हणून मला बाईकडे बघू लागला या कदाकडे दिसला मला पाच्या समोरच्या बाजूला मात्र ठेवला गेला दगड मी का दिसायला महापा काय लागाय त्या दगडाकडे बघून मी का करायला तो दगड उचलला आणि देवाच्या उशाला ठेवला देव दगडा झोपल्याला हे पाण्याला देवाला पण बोलतो काय केला लग्ना देवडा पाहता वाड्याला याचं असा गेलो तर मला पाय धरायला वाहे आणि आठवण केला वेळ म्हणून मला पण जात्या वाचला मात्र ठेवला गेला लागला महापा मी का आता बदलायला आणि कसं लागला होता धारण मी का करायला जात्याने वाट मला पाण्या सोडायला जात्याला वाटला बड ब्राह्मणाचं रूप धारण केलं गोसावी बांधला धुळी का केला गमधुळी का करायची पटांगा धंदाला रुद्रुक्ष मला गळ्याला आणि मला पण मात्र ठेवला गेला शिवा चालायला निघून गेला गावाच्या मदाराने पाटील मी का तावाड्याला पोचला आणि प्रकार काय घडला मात्र ठेवला गेला लागला मी का आता घालवायला आणि अनेक म्हणजे नंतर असणारा पाटील त्या जाग्याला बोलायला गेला सांगायला
तो भेलपुरी खाराता मगाशी आले माप शेरा घालायची मैं तो रस्ते से जा रहा था मैं तो भेलपुरी खा रहा था भेलपुरी खा रहा था लड़की घूमा रहा था अचानक तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं तेरी नानी मरी तो मैं क्या करूं काय घडलं तर मला पावित्र्याला निघून चालला वाट लागला चालायला लागून पुढे पोचला मात्र त्या जाग्याला चालायला निघून गेला गावाच्या मधाने गेल्यानंतर पुढल्या पण बाजूला गावाच्या मधाला त्या देवडा पाटलाच्या वाड्याला गेला दरवाजाच्या तोंडाला तुम्हाला पाहलं लागला बोलायला मोठ्यानं बोलायला पण बोलत असताना असणारा पाटलाची गरज मात्र त्या जाग्याला पाटील देवगुडा पाटील वाड्याला गावाचा न्याय निवाडा केल्याला जेवढ्या खाल्याला गावातली झाल्याने घर वाड्याला बसून झोकला सिंग झाल्याला विठ्ठला एवढ्या दिवस असणारा माळीराया गोसाव्याच्या रूपात आलं माहितीये का पण ती गरज काय म्हणती मात्री जेव्हा गेला मोठ्यानं बाहेर का आता बोलायला त्या असणाऱ्या बोवाला मात्र त्या जाग्याला अरे सांगतो आई त्या बाळा तुला माझा मालगावचा पाटील हाया त्यानं नेमका लावला ज्याच्या गळ्यात माल हाया त्यालाच गावात ठेवायचा ज्याच्या नाही त्याला तो लिंगायचा होता आपल्यासारखंच गाव पाहिजे प्रत्येकाला बरोबर आहे का नाही म्हणून माल असलं त्याला गावात ठेवायचा माल नसलं त्याला हाना मारे करायचं गावात घालवायचा असा निमाया उठाच्या आधी एवढा गावात बाहेर जायला आता बोलायला बोल घेतलं ते नाही कोणाने काय लागलाय मला बोलाय त्या जाग्याला माता मावली सांगतो ऐक तुला भूक लागलेला घरी पिंडाला थोडस काय तर ते खायला एवढं म्हणल्या बरोबर तिकडे बोलत गावात नाही व्हायला जा नाही तर उठला नाही पुढे तर बघितला तर मार देतील तुला तुला म्हणजे पेटाला मला पाप पडत लागलाय काय बोलाय मात्र त्या जाग्याला मला पा लागला या मला विचार मनाचा केला नागेला झाला मला मागे सरला मात्र त्या जाग्याला माघारी सरायला वाट लागलाय मला चालायला निघून चालला त्या जाग्याला देवाच्या देवाच्या उशाला काढायचा आणि मांडी जायची उशाला एवढ्यात मला पाणी गुण गेला देवाच्या जवळ या बाजूला दगड लागलाय काढायला काढल्यानंतर त्या जाग्याला दगड लागला देवाच्या उशाचा हलवायला मला पा उशाचा दगड हलवायला सांग देवाला देव जागा झाला आणि मला पाला बोलू लागला अरे महारापा मी स्वप्नाचे पाहिलं जे कारण महारापा गेला देवाला स्वप्न देवाला कळालं होतं अरे देवाचा देव आहे देवच आहे अरे महारापा
ज्या स्वप्नात मी पाहिलं त्या खरं का मला पा वय वय देवा मातला देव घोडा पाटील देवघोडा पाटील त्यानं हाताच्या घरातील हातून लावला देवा मला गावातून जेव्हा बाहेर काढलं होतं मला म्हणून आलोय पाठीमागल्या बाजूला खरं आहे ते जेव्हा त्या जाग्याला अरे मला तू सांगत सत्याच मला खरं म्हणला आता काय करावं मात्र ते जाग्याला काय करावं ह्या दैवग्रिका आता गतीला काय केलं पाहिजे पुढच्या पण बाजूला जरा साथ्याला जरा मी आठवण करत बसलो आठवण नाही यायची हा मला पण म्हणला तर घेऊन पाहताना काय केलं गावात फेरी मारण्यासाठी एका वारूवर बसला आणि लोक मोरे एक माग गावात त्याचा वारू लागलं फिरवायला लागलं होतं ब्रिका आता फिरवायला आणि तसंच वारू निघून आलो होतं कोणच्या ब्रिका जाग्याला मला पातर गडबाजी उंडा पातला मग झाल्याचं वारूराच्या मताला गावातली फिर चालली पटंगरावानं चालल्याला वारू देवानं बघितला काय केलं त्या वारूवरनं त्या देवळा पाटलाला लगत खाली मित्राला पाटला ते जाग्याला लगत खाली ब्रिका देवानं पाडायला देवाच्या दैवगतीनं तो पडलेला होता मात्र त्या जाग्याला मुक्ती माव धरली त्याच्या छातीवर बसला जो देवगुंडा पाटलाला लागला हलवायला कापरू मित्रा रुपला काय लावायला विचार मनाचा केला देवगुंडा पाटलाला माहिती होतं बरोबर आहे दुसरं कुणाला माहिती नाही विठ्ठला पाठीमागच्या बाजूला त्या देवगुंडा पाटलाला देवानं सर्व साऱ्या हातल घडवून नेली आणि मालिका आणि देव मात्र त्या जाग्याला पाठीमागल्या बाजूला पटंगण मला याला आणि देवाने माहिती लागलो विचार करायला देवाला दिलेलं वचन एक तर वचन बोलायचं नाही आणि बोललो तर ते बोलल्यानं मागे घ्यायचं बरोबर आहे आहे का नाही? होय. कारण देव अशी होत देवाला वचन जर बोललं हा. तर त्याचं वचन बोलणं अहो सर मी तुला एक दिवशी म्हणलं चहा देतो था म्हणजे नाक्यावर वाट बघत उभा. आहे का नाही? माणसासाठी माणूस चहा देतो म्हणजे वाढ होतो वाटतो आणि तो तर देव आहे आहे का नाही? काय म्हणलं सांगून गेले तुकारी समडी देवा मोर झुका सांगून गेले तुकारी समडी देवा मोर झुका गाडी बंगला इथं राहिला जमीन जुमला काय म्हणलं म्हणून हा. पैसा कमी दागदागिना घरात करून ठेवा बंगला बांधा शेती घ्या नाही म्हणत नाही पण देवाचं नामस्मरण त्याला आपल्या घरी पाहिजे पिंडात मुखात भरतात पाहिजे बरोबर आहे पोटात पाहिजे हा. देव है ना जरी शब्दाला साजरा होणारच 100% होणार आहे का नाही? काय म्हणलं पण आता काय झालं आता गाणं म्हणून कुणाचं चांगलं झालं हे मागं म्हणायचं नाही जातेऱ्या पोराला अरवून मागे घ्यायचं वर्ग मार्गाला निघाला आता वाजत करून पण आता चांगलं झालं कुणाचं चांगलं झालंय बालकानं ये मागे काय गेलं माऊलीनो प्रत्येकाच्या आई बापाला हा विचार केला तर पुढं सुंबरानं मांडला म्हणजे काय म्हणून विचार पाहिजे बरोबर आहे आहे का नाही? हा. आणि देवाचं ढोल काय म्हणजे काय काय गेले पटनात गिरीपाच्या याच्या खोलीतनं जाऊन ते शिवस्थान काढले मालिकरायानं नाही नाही नका. ते असं बंद पडायसाठी नाही नाही ते चालू राहिलं होय. पाहिजे बावन बिरद हा. सर्व सारं ढोल कहता जमाम छत्री साशा नातागिरी दिशात त्या माझ्या मालिकरायानं काढले बरोबर आहे आहे का नाही? हा. म्हणून त्याची परंपरा आपण कुठं जपली पाहिजे चालवली आणि आज ह्या मालगावच्या मेनक्याने 3 वर्षाला नियम ठरलेला कुठेतरी बंद पडत चाललेला तो चालू ठेवला. सर्व मेनके एकत्र झालं आणि बंद पडलेला नियम आज तुम्ही चालू केला बरोबर आहे आहे का नाही? हा. पैसा अडका मिळवा दागदागिना मिळवा नाही म्हणत नाही पण देवाचं नामस्मरण सुद्धा आपण केलं पाहिजे आहे का नाही? होय. मोठमोठ्या बघा 3 मजली बिल्डिंग बांधली तर शेवटचं घर कुठं आहे गावाच्या बाहेर मशान शेड आहे. शेड आहे बंगला आहे बरोबर आहे आहे का नाही? हा. 20 लाखाच्या बाथरूममध्ये आंघोळ करा पण शेवटची आंघोळ अंगणात आहे दारात आत कोण येत नाही आणि 10 लाखाच्या गाडीतनं फिरा माऊलीनो शेवट चौघांच्या खांद्यावरून जायचं आहे त्या गाडीत नाही आहे का नाही?
म्हणून काय म्हणलं जाताना एकच वस्तू संग येते ती करत नाही. बरोबर आहे निम्या जात्यात हा टाकायचं शिड माझी शिड मध्ये तुमच्या लक्षात शेड म्हणले धनगरांच्या लक्षात आहे का नाही. मेल्या मला ती आपल्या बरोबर मातीचा एक मनका सांगून गेले तू काय समजी देवा मोर झुका. जगात नाही कुणी कुणाचे जेवण किती दिवसाचं 2 दिवसाचं एक येणार आहे दुसरा जाणार आहे त्या आधी मध्ये आधी यायचं आहे येणार आहे ना पुढची नवीन हक्काचे 2च दिवस हा रोज उठून एकमेकांचे तोंड बघायचे आपल्याला तुम्ही काय करायचं उद्या तिथं जाताना कशाला उद्या बोलायला येणार आहे बरोबर आहे आपला आपण जायचं नाही एकमेकांसमोर पुढे बोलायला येणार होय मनाला सांगा जपलं वागा रुबाब राहू नका सांगून गेले तू काय समजी देवा मोर झुका. म्हणून देवाचं नामस्मरण करणं सुद्धा आपण काय केलं पाहिजे बरोबर आहे कारण दररोजच करतोय आहे का ना चालू आहे डोक्यात आणि घेतलं की निघाला गाण्याला आहे का चल सवय म्हणली सवय नाही आला की सरदार आहे चावला मला साखर झाले हो. मग सरदार आमचा आहे तयार आहे का हो आणि आता वायर पण पडली हा गाडी गेल्या टाकतो वायर खालते गेली चांगलीला आलं तसं रे जायचं, इथं कोणाला जायचं. आलं तसं रे जायचं, इथं कोणाला पिंजरा देवानं बनवला त्यात किरव्या रागू बसविला अव किरव्या रागू यज्ञानी बोल खायला तो मंजूरवाणी मला वाटतं सरदार वाणी सरदार मंजूरवाणी आलं तसं रे जायचं इथं कोणाला जायचं. आलं तसं रे जायचं इथं कोणाला रामाचं नामस्मरण करावं का कारण राम शब्दात एवढी ताकद आहे. बरोबर आहे उदाहरण थोडक्यात सांगायचं म्हणलं रामराय यांचं काय म्हणलं शेतीला रावणाने नेले म्हणून वानर सैन्य हनुमंत जांबू सर्व सारे असणार सैन्य निघालं. राम आणि लक्ष्मण शेतीला आणायला निघालं. बरोबर आहे. जाता जाता समुद्र आडवाला आता जायचं समुद्रातलं कसं म्हणून सेतू बांधायला सुरुवात केली. होय ते सेतू असं बांधत होतं एक दगड मोठा घ्यायचा त्यावर राम शब्द लिहायचा तो दगड त्या समुद्रात टाकायचा माऊलीनो राम शब्द लिहिलेला दगड पाण्यावर तरंगत होता. एक ताकद राम शब्द बरोबर आहे रामाटवा थोडं पुण्य साठवा पुण्याईचा चेक घ्या कुशाल वटवा पुण्याईचा चेक घ्या कुशाल गरवाड्याला गेला गुरु शिष्याचं काम झालं. गुरु शिष्याची जोडी गेली पांडुरमाताला पाठीमागल्या बाजूला जायला पण पाठीमागे काय घडलं होतं मात्र त्या पाटलाच्या घरवाड्याला पांडुराच्या मठाला त्या
जागून पोचला त्या दळगुंड्या देवगुंड्या पाटलाना देवानं आपटल्याला त्याला काजाबाजा केल्याला त्याचा हाल केल्यानं त्या देवगुंड्या पाटलाच्या चटका लागला जीवाला असं कसं झालं म्हणून हातून घातलं जायला हातून आता ते नागरिक आता घालायला लागला होता हातूनावरती खेळायला आणि आधी कानडा मात्र त्या जाग्याला जेवणा खायला दिवसला देवगुंडा पाटील आजारी पडला घर वाहण्याला आजार त्याला आला काय करावं कारण मनात घालाला गुण सांगायला कुणाला अशी अवस्था देवा करिशिदाने केलेली माहिती नाही कुणाला फक्त मात्र त्या जाग्याला मनाचा केला देवाने जाऊन काय केलं त्याच्या वाड्याला त्याच्या दुखलं विठला लावलं लावायला असणारी घरामध्ये माणसं सगळी मात्र त्या जाग्याला गाई म्हशीला त्याच्या डोळा घोराला चिरपा दुखलं सोडल्या त्या देवानं देवगुंडा पाटील आजारी पडला जेव्हा देवराशी बाट ब्राह्मण लागलं हुडकायला काहीच दिसणं झालं होतं मात्र कुणाच्याच पोतीला कुणाच्या देवरशाला त्या जाग्याला असं कसं झालं रे नशिबाला आलं वाईट एकदा झाल्यानं चांगलं झालं तर परत आणि का असं लागलं या घडायला असं वाटलं पाटील रे का आता मनामध्ये खायला लागला होता काय आता बोलाय त्या जाग्याला काय घडला मात्र त्या जाग्याला काय प्रकार घडला होता त्या जाग्याला बोलायला लागला सांगायला लागला एवढ्या भार एवढ्या भार वावऱ्याच्या पुरी वावऱ्याच्या मंडळाच्या वतीनं आभार आज मेरे दिल में क्या है कैसे कहूँ रंग कोई लाएगा अपना मिलन टुकड़ा टुकड़ा देखते हो
माझा दिंड्या हाल सोडून पोट ढोलाची झुलर मी भरून मारतो जाणारी माझ्या गाण्याला येतोय ताल मी भरून मारतो जाणारी माझ्या गाण्याला येतोय महाराज